आपण सहज म्हणतो शंभूराजा कळणं फार कठीण आहे. अहो, ज्याला हिंदू धर्म आणि स्वराज्य कळालं ना, त्याला शंभूराजांच्या काळजाचा ठोका सुद्धा कळाला. अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करणारा हा छावा जेव्हा स्वराज्याच्या गादीवर बसतो ना, तेव्हा औरंग्याच्या कपाळावर सुद्धा घाम फुटतो. हा राज्याभिषेक फक्त एक सण नसून हे दिल्लीच्या तख्ताला थेट दिलेलं आव्हान होतं. हा राज्याभिषेक जरी रक्ताने झाला नसला ना, तरी त्यांच्या अद्भुत पराक्रमाने एक नवा इतिहास लिहिला जाणार होता. अवघ्या 9 वर्षामध्ये 120पेक्षा जास्त लढाया लढून अजय राहणारा हा योद्धा आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे साखळदंडामध्ये कैद झाला. आज त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या फोटोला हार घालून निस्ता स्टोऱ्या आणि स्टेटस ठेवून हे सगळं होत नसतं. तर शंभूराजांचे धारदार तलवारीसारखे विचार आपल्याला आत्मसात करावे लागेल, तेव्हा हा देश हिंदवी स्वराज्य पुन्हा बनेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. शंभूराजांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागेल, तेव्हा हा देश अखंड हिंदुस्थान नक्की बनणार आणि भगव्या ध्वजाखाली येणार. जय शिवराय, जय शंभूराजे, राम राम.